सोलापुरात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडेच हाहाकार माजलेला आहे आणि हद्दवाढ भागातले सर्वच कष्टकरी शेतकरी वर्ग कामगार वर्ग यांचे अतोनात हाल होत असून प्रशासन मात्र याबाबत अजूनही उदासीन आहे। या झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रत्येक नागरिकांच्या हद्दवाढ भागातल्या घरांमध्ये कमरे इतकं पाणी साठलंय आणि यामुळे त्यांचे संसार हे उघड्यावर येऊन पडलेले आहेत। अगदी ड्रेनेजचं पाणी सुद्धा तुडुंब वाहत असतानाचं चित्र पाहायला मिळत असून हे ड्रेनेजचं पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्याला देखील मोठा धोका निर्माण झालेला असताना देखील या प्रसंगी प्रशासनाकडून कोणतंही ठोस पाऊल या नागरिकांच्या समस्यांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी उचललं जात नाहीये। आणि या प्रसंगी या हद्दवाढ भागामध्ये जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी या ठिकाणी प्रत्येक नागरिकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर प्रशासनाने या संदर्भात ठोस पाऊल उचलून योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा कार्यवाही वेळेत झाली नाही तर आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील या प्रसंगी या रणरागिणीनं प्रशासनाला दिलाय। सोलापुरात गेल्या 8 दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे। त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता, कामगार, कष्टकरी यांचे अतोनात हाल होत असून त्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासन अत्यंत उदासीन आहे। शहरात अक्कलकोट रोड, विजापूर रोड, 256 गाळा, हैदराबाद रोड, पुणा नाका यासह हद्दवाढ भागात मोठा हाहाकार माजला आहे। लोकांच्या घरात कमरे इतके पाणी साचल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत। ड्रेनेजचे पाणीही त्यांच्या घरात घुसले आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। त्यात साप, विंचू यांचा मुक्त वावर सुरू असून त्यांच्या जीविताला धोका पोहोचला आहे, परंतु कुठलेही ठोस पाऊल प्रशासनाकडून उचलले जात नाही, अशा व्यथा आज नागरिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्यासमोर मांडल्या। अस्मिताताईंनी त्या भागात पाहणी करून तेथील नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या। नागरिकांनी व महिलांनी प्रामुख्याने पाणी घरात घुसल्याने आम्ही रस्त्यावर आलो आहोत, कोणी दखल घेत नाही। महापालिकेकडे तक्रार केली की 2 कामगार येतात, ते पाणी काढत नाहीत, पाण्याचा निचरा होत नाही, कुठलेही JCB मशीन आजपर्यंत आले नाही, कोणतीही ठोस कारवाई या पाण्याचा निचरा करण्यासाठी केली गेली नाही। ड्रेनेजचे पाणी घरात घुसले आहे, त्या संदर्भात कसलीच कारवाई झाली नाही, त्यामुळे घरात जाऊ शकत नाही। आमचा संसार रस्त्यावर आला आहे, आमची उपासमार होत आहे। याशिवाय 1 दिवसाआड पाणी द्यायचे नुसते आश्वासन दिले, परंतु 10 ते 11 दिवसांनी पाणी येते, तेही अवेळी। रात्री 12 वाजता पाणी येते, तेही कमी दाबाने। त्यामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे। सत्ताधारी पक्षाने आमची दखल घेतली नाही, आतापर्यंत कोणतेही लोकप्रतिनिधी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी इथे आले नाहीत, अशा व्यथा महिला व नागरिकांनी अस्मिता गायकवाड यांच्या समोर मांडल्या। पूर्ण पाणी आहे ना, जायला जागा नाही, पूर्ण घरात शिरलं पाणी। हे भारताचं घर महागटलं, माझं घर इकडं जांबूचं महागटलं, ह्याच्यात माझ्या घरात हे पूर्ण पाणी, पूर्ण एवढं पाणी रोडावर सुद्धा। आणि पुढं बघा इकडं पाणी, 1 दिवस अगोदर आलं तर लय पाणी, लय पाणी। या रोडच्या वर, ह्या रोडवर 1 फूट पाणी। ठहरने को भी ये हो रहा है, ठहरने को ये हो रहा है, कौन भी दाद नहीं दे रहा इधर, तो सुधा नहीं इधर कैसा करना है बोलो इधर। बच्चे कच्चे कैसा पुन्हा कैसा नाही बोला मला। आतापर्यंत मी संपूर्ण जिल्ह्यात पण फिरायले, रोड आता करू दे मग सगळ्या अशा भागात पण फिरून यायला लागले। प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे आणि यासाठी आपण आयुक्तांना पण मी निवेदन देतेय। त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना घेऊन एक आपण तिथं आयुक्तांकडे जाऊन मी सांगते त्यांना, कुठल्याही परिस्थितीत ह्या सगळ्या तुमच्या ह्या पाण्याचा निचरा करायला पाहिजे, मशीन लावायला पाहिजे, तिथं येऊन प्रशासनाने काम करायला पाहिजे। महापालिकेने ते काम केलं नाही, ते सगळं ड्रेनेजचं पाणी। आता तुमची लहान लहान मुलं, तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं, ह्या महिला सगळ्या घरी पण आल्या होत्या माझ्या। मी आता मी काय करते,
ते करू आपण. रस्त्यावर पाणीच थांबले घराने आयुक्तांची मग आपण महापालिकेमध्ये जाऊया. अजिबात रस्त्याने पाणी नाही. मुमताज हनी पटेल, मी राहणार साईनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर. हां, इथे पहिला नगरसेवक होता अनसाटे आणि अनिता मगर. याने आमच्याकडे येऊन काही केलेलं नाही. आमच्याकडे रोड दिलेला नाही आम्हाला, आमच्याकडे काही पाणी दिलं नाही, काही सोय केलेलं नाही आमच्याकडं. कोणता आमदार पण आमच्याकडे आला नाही. आता आमची अशी परिस्थिती आहे की आम्ही गाड्यावरून जाताना पडायला लागलोय खाली. आमच्या लेकराला कुठे शाळेला जायची सोय नाही, रोड नाही, आमच्याकडे कशाची सोय नाही. तर आमची एवढी विनंती आहे की आम्हाला काही करून आम्हाला एवढी रोड द्यावी, मंजूर करावी, नाही तर आम्हाला काय तर सध्या भरगाड्या तर द्यावं. हां, शाहीनगरमध्ये राहतो मी. परेशानी लय, मला रोज लक्ष्मी मंदिरला जावं लागते पहाटे 4ला. पण ह्या परेशानीत जायचं बंद झालंय माझं. बरोबर आहे, पाण्यामुळे. देवासाठी मी तिथं आरतीला जात असतो, पण माझं बंद झालंय पाण्यामुळं. चला येत नाही, मला 81 वय आहे माझं, पण मी अजून बी देव सोडित नाही. पण लय परेशानीचा 2-3 वर्ष झालं. ही काय पाणी गुडघ्यात त्याला पाणी आहे माझ्या दारात आता सध्या. पलीकडे घर आहे माझं, पलीकडे. लेकराबाचं अवघड आहे, नाही शाळेला जायचं. लेकरं शाळेत पूर्ण रोडच असं आहे. आमच्याकडे लाईट सुद्धा नाही. आमचे लेकरं बाळ हिंडते, साप हिंडते. पूर्ण आमचं इकडे आहे ना, पूर्ण असं पाण्यातच हिंडावं लागतं. तक्रार घेऊन यावं म्हणतो आम्ही, पण कसं विकलेच सगळे. हा, आमच्याकडे कोणीच विचारत नाही. मी सगळ्यांना भेटले, आमदार लोकांना भेटले, सगळ्या नगरसेवकला भेटले. येते चौगले बाई येते म्हणते, एवढंच सांगते मला. फक्त मतदान टायमाला म्हणतात मतदान आम्हाला टाका. हा, दुसरं आम्हाला काय सांगत नाही त्यांनी. हा, निवडून आले की आमच्याकडे कोण फिरून सुद्धा बघत नाहीत. आमच्या घराने साप यायला स्वतः नगरसेवक येऊन बघू द्यात आमच्या घरी. खरं आहे का खोट आहे? हा, एवढा त्रास आहे म्हटलं तर आम्ही कसं करायचं हो? एवढा त्रास भोगतो आम्ही आता सध्याला. पण इलेक्शनच्या टायमाला तुम्ही म्हणायला पाहिजे ना, इलेक्शन टायमाला कसं येतो तुम्ही पळून मतदान टाका आम्हाला म्हणून. मग तसंच यायचं ना आता बघायला बी. किती त्रास होता असेल आम्हाला. आम्ही टाकतो मतदान. हमारे नन्हे नन्हे बच्चे हैं, हम ना यहाँ जंगल में जाने आने लगे नहीं, क्या नहीं, रोड ऐसी है. हमारे बच्चा के लिए हमें फिरना चलना कैसा करना. हमारे घर में सापा निकलने लगे. एक तो लाइटा भी नहीं है, यहाँ की लाइट बंद हो गए से क्या करने का बोलो. हम ना यहाँ एक भी यहाँ अध्यक्ष आते नहीं, कौन से उपाध्यक्ष नहीं, कौन से भी अध्यक्ष नहीं है यहाँ. ये गली ऐसी है हमारी. वहाँ करगंज आपको जाओ 3 बार ಮನೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೀವನ ಬಂದದ. ನಾವು ಚಾವಿ ಹಾಕ್ಯಾಕ ಹೋಗಿ ರೋಡಿಗೆ ಕುಂದ್ರಲತ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಯಾರ ಏನು ಇಲ್ಲ. 8 ಸಲ ಹೋಗೋದು ಬರೋದು, ಯಾರು ದಾಟ್ ತಗೊಲಾಗ್ಯಾರ. ನಾವ್ ಇಲ್ಲಿ ಮನೆಗಾರ ಇಲ್ಲಿ ನಿಂದ್ರಲರ್ ಹೊತ್ತ ಪೂರ ಬಾಗಿಲು ಗಟ್ರ ನೀರಾಗೆ ನಮಗರ ಇಲ್ಲಿ ವಾಸ ಕೂಡ ಸಾಕತ್ತ. ಮನೆ ಹೋಗಿ ಅರ್ಬಿ ಕಟ್ಕೊಂಡು ಕುಂದ್ರಲತ್ತೀವಿ. नमगरे उन्हें आपको कनाल है, कुछ बोलेगा तो उन्हें अगला आता तो नहीं आते हो तो हाथ आते गटर काढ़े तो काढ़े देखते हैं निकल तो संडा संडा के जोड़े स्कूटर संडा ट्रेनिंग के कडवून चाकू मदत करो. संडा संडा इल्ले दिन निकलो तो मदद कर रहा है. उन्हें आने के लोगों को बोलने के क्या भी करने के फिर कराला देना. दूसरे अगले कौन भी नहीं आते, बुलाने गए तो नहीं आते, करे तो नहीं आते. कहते हैं जाने वाले रास्ता आओ बोलते ना गटारा काटने वाले आते नहीं, ना रोड़ा देखने वाले आते नहीं. ये गली को अध्यक्ष है कि नहीं है कि वो भी मालूम नहीं. अध्यक्ष है नहीं है. मी सुरेखा संजय लोहार बोलते, कीर्तीनगर मध्ये राहते. आज 25 वर्ष झालं मी राहते इथं. तर इथं कोण कशाची सोय नाही. नगर ड्रेनेजची सोय नाही का कचरा गाडीची सोय नाही आहे. पण किती 15 दिवसाला एकदा गाडी येते. पूर्ण कचरा आमच्या घरासमोर येऊन पडते. तिकडले कुत्रे समजा कचऱ्याचा आमच्या दरवाजासमोर आणून टाकतात. मग ते तरी हा ड्रेनेज साफ करणारे येतात, फक्त लाकूड असा हलवल्याने करतात आणि जातात. त्याचं कचरा काढत नाहीत ना, काय नाही ना काय नाही. हा, रोड नाही. रोड तर समजा पाऊस आलेलं पाणी आमच्या घरातच 3 घरामध्ये तर आम्ही रातभर झोपलो नाही. पाऊस आलेलं तर अक्षरशः झोपलो नाही खरंच. समजे मुलं बिलं समजे आम्ही असं खुर्च्यावर बसून राहिलो. एवढं पाणी कुठे एवढं पाणी घरामध्ये आलं होतं. 1 क्विंटल तांदूळ खराब झालं, 1 क्विंटल ज्वारी खराब झाली. समजा कपडे लता अमुक तमुक सगळं
खराब झालं. 8 दिवस झाले लेकरं शाळेला जायला. मग हे बघा पाण्यानं समजा लेकरं समजा असं हे पाण्यामुळे मच्छर पित्र झाले. औषधवाला एखादा कधी येत नाही असं फवारणी बिवारणी करायला असं अजिबात आमच्याकडे काय सोयच नाही आहे. पण एखाद दिवशी येते तर तेवढं केलं का म्हणल्यासारखं करून निघून जाते. सोय अजिबात नाही आमच्याकडे. कारण का तर आम्हाला काय वाटतंय एवढा रोड तरी व्हायला पाहिजे. रोड नंतर पाणी ज्याच्या त्याच्याला जाईल. दुसरं पाणी नाही तर नाही. रोडचं पाणी तर रोड केलं रोड न तर जाईल ना. घरात तर येणार नाही. तुमचं काय नुकसान झालं का? माझं घर पार्टिशन तुटल्या बघा. सगळं चोरीची कागदपत्र गेले. घरात मी फ्रीज खराब झालं. कूलर ते खराब झालं. डेक खराब झाली. ती मागटलं पार्टिशन सगळं पडून गेले. पाणी झालं रस्ता. पोरची कागदपत्र देखील माझे गेले सगळे. गहू गेलं, तांदूळ गेलं, ज्वारी गेलं. माझं पूर्ण पार्टिशन माझं पडून गेले मागटलं. आमच्या तिन्ही घराचे पार्टिशन. का यहाँ सब गटर का पानी आ रहा है, घरा में पानी घुस रहा है, एक तो लाइटा बंद होते, कैसा करने का गौर गरीब आदमी, छोटे छोटे बच्चे रहते। हाँ, यहाँ जाने को रास्ता नहीं है एक भी। और रोड बनाते बोलते, रोड बनाते भी नहीं। एक आदमी वो डेरनी काटने को 2 आदमी बेचते, वो एक बाम्बू डालता है, हो गया करकू निकल को जाता है। अभी ये कैसा करने का गौर गरीब बच्चा, छोटे छोटे बच्चन है। त्यावेळी अस्मिताताई गायकवाड यांनी अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. तुम्ही इतके दिवस अन्याय सहन का केला असे विचारून मी कायम तुमच्या पाठीशी आहे असे म्हणत त्यांनी महापालिका प्रशासनाला गंभीर इशारा दिला. महिन्यातून 3दा पाणी देऊन नागरिकांकडून 365 दिवसांची पाणीपट्टी घेतली जाते. याचा त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. आजपर्यंत वसूल केलेली नागरिकांची पाणीपट्टीची रक्कम परत करा असे ठासून सांगत प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सोलापूरमध्ये पावसाने थैमान मांडले आहे. सगळ्यांच्या घरात अक्षरशः म्हणजे पाणी गुडघ्यापर्यंत, त्यांच्या छातीपर्यंत पाणी आहे. आणि या सगळ्या भागामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये गेली 8 दिवस मी फिरतेय. लोकांची अवस्था अतिशय विदारक आहे. अक्षरशः म्हणजे त्या बिचाऱ्यांना घरामध्ये घर सोडून जायचं भाग पडायला लागलंय. पण घर सोडून जाणार कुठं? तशाच पाण्यामध्ये, तशाच त्या पावसाच्या चिखलामध्ये ड्रेनेजचं पाणी त्यांच्या घरात घुसलंय. त्यामध्ये हे लोक राहत आहेत. हे खूप दुर्दैव आहे. आणि महापालिकेचं, प्रशासनाचं यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. महापालिकेच्या प्रशासनाला जाब विचारते, इथे मशीन का लावल्या नाहीत? पाण्याचा निचरा का केला नाही? या भागामध्ये ड्रेनेजचं पाणी येते, त्याचा बंदोबस्त का केला नाही? चिंचू, काटा, साप सगळं निघत असताना सुद्धा इथं महापालिका कसलीच कारवाई करत नाहीये. ॲक्शन मोडवर कधी येणार तुम्ही लोक? मीटिंग, कारवाया सगळ्या तुमच्या कागदावर दिसत आहेत, परंतु प्रत्यक्षात तुमची कुठलीच कृती मला दिसत नाहीये. या भागातल्या पाण्याचा प्रश्न पण मोठा आहे. सोलापूरकरांना आज 5 दिवसाआड, 6 दिवसाआड पाणी येते. मध्ये 11 दिवसानंतर पाणी येते, ते पण रात्री 11 वाजता, 12 वाजता पाणी येते. लोकांनी, आणि पाण्याला प्रेशर नाहीये. त्या पाण्यामध्ये आज लोकांनी जगायचं कसं हा प्रश्न सोलापूरकरांसमोर आहे. आज इकडून वरनं पावसाचं पाणी धो आहे, घरात राहायला जागा नाहीये, प्यायला पाणी नाहीये, कारण पाणीच येत नाही 11 दिवस. अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं आज नागरिकांसमोरचा प्रश्न आहे. या नागरिकांच्या मी समस्या जाणून घेण्यासाठी या सगळ्या भागात फिरतेय, पण अक्षरशः म्हणजे डोळ्याला पाणी येतं. इतकं विदारक परिस्थिती या भागामध्ये. या नागरिकांचे हाल अपेक्षा बघवत नाहीयेत आणि तरी प्रशासनाला जाग येत नाहीये. हे दुर्दैव आहे सोलापूरकरांचं. तुम्ही जर 1 वर्षाची पाणीपट्टी घेताय आणि महिन्यातनं तुम्ही 4 वेळा पाणी देताय, 4 वेळा पण देत नाही, 3 वेळा पाणी देताय, 10-11 दिवसांनी देताय, तर तुम्ही ती पाणीपट्टी आतापर्यंत घेतलेली प्रशासनाने परत करा. आणि जर नागरिकांना 1 दिवसाआड व्यवस्थित पाणी दिलं नाही, उद्याच्याला या सगळ्या महिला तुमच्या दारात येऊन तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. आयुक्तांना आणि प्रशासनाला एकच सांगते, ताबडतोब या ठिकाणी कारवाई सुरुवात करा. तुमचे अधिकारी या ठिकाणी पाठवा. थातूरमातूर उत्तरं लोकांना दिली जात आहेत. आज हे मी नुसतं सांगितलंय. यापुढं तीव्र आंदोलन करावं लागलं तर याची सगळी जबाबदारी, आणि यापुढं कुठलीही परिस्थिती ह्या नागरिकांना काही जीवाला हानी झाली तरी सुद्धा त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील. हे मी तुम्हाला निक्षून सांगते. आम्ही 2 दिवसच तुम्हाला मुदत देतो. या 2 दिवसामध्ये या भागातला सगळा पाण्याचा निचरा झाला पाहिजे.
या भागामध्ये या महिलांना पाणी प्रेशर नाहीये पाण्याला. या भागात 11 वाजता पाणी देत आहे, 11 दिवसानंतर पाणी देत आहे. म्हणजे तुम्ही काय सोलापूरकरांचा अंत पाहायला लागलाय. इतर ठिकाणी असतं तर आतापर्यंत असंतोष उफाळला असता, पण सोलापूरची जनता शोषिक आहे. परंतु मी तुम्हाला जनतेला पण सांगते, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त आहे. तुम्ही इतके दिवस अन्याय सहन केला म्हणून हे लोक तुमच्यावर अन्याय केले आणि काम करून रात्री पाणी कसं भरायचं. यापुढं कुणी अन्याय सहन करायचा नाही. पाण्याचा प्रश्न सुटला नाही. या भागामधला मशीन लावून इथला जर निचरा झाला नाही पाण्याचा आणि ड्रेनेजचं पाणी यांच्या घरात घुसलंय, ते जर थांबलं नाही तर यापुढे आम्ही चक्काजाम करू आणि प्रशासनाला मी स्वस्थ बसू देणार नाही. तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला निश्चित सांगते. यावेळी अक्कलकोट रोड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.